धर्म, समावेश आणि न्याय यांचा इतिहास पुन्हा लिहिला जातोय। स्कॉटलंडमधून पहिल्यांदा स्कॉटिश संसदेत हिंदू फोबिया विरोधात ठाम आवाज उठला। हे केवळ एक प्रस्ताव नाही तर बदलाची सुरुवात आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण एका ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटनेकडे पाहणार आहोत, जी फक्त स्कॉटलंड पुरती मर्यादित नाही तर जगभरातील भारतीय आणि हिंदू समुदायासाठी एक नवीन आशेचा किरण आहे। स्कॉटिश संसदेमध्ये एका ठोस प्रस्तावाद्वारे हिंदू फोबियाचा प्रथमच अधिकृत निषेध करण्यात आला आहे। प्रस्ताव क्रमांक S6M17089 जो ॲश रेगन या अल्बा पार्टीच्या आमदारानं मांडला, तो केवळ एक विधान नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारणारा एक जागरूक आवाहन आहे। या प्रस्तावाला कॉलिन बीटी, स्टेफनी कॅलॅघन आणि केबिन स्टीवर्ट यांसारख्या विविध पक्षातील MSP कडून पाठिंबा मिळाला आणि मुख्यत्वे या प्रस्तावामागे उभा आहे गांधीयन पीस सोसायटीचा एक क्रांतिकारी अहवाल। ध्रुव कुमार, अनुरंजन झा, सुखी बैन्स, अजित त्रिवेदी आणि नील लाल यांनी या अहवालाद्वारे हिंदू फोबियाचा एक भेदक आणि वास्तव चित्र समोर आणलं आहे। हे फक्त मतप्रदर्शन नव्हतं, यात आकडे, साक्षी, मंदिरावरील हल्ले, कामाच्या ठिकाणी भेदभाव अशा अनेक गोष्टींचा समावेश होता। 3 लाख हिंदू लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या घटना, जे केवळ व्यक्तिगत नव्हे तर सांस्कृतिक स्वाभिमानावर आघात करणाऱ्या आहेत। नील लाल म्हणतात, जेव्हा देवळांवर हल्ले होतात तेव्हा तो फक्त धर्मावरचा नाही तर स्कॉटलंडच्या सहिष्णुतेवरचा हल्ला असतो आणि अशा सगळ्या घटनांवर प्रकाश टाकणारा हा प्रस्ताव एक प्रकारे स्कॉटलंडच्या आत्म्याचा आरसा आहे। या अहवालात शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा प्रतिसाद मिळतोय। शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, द्वेष गुन्हा कायद्यात बदल, कामाच्या ठिकाणी धार्मिक संवेदनशीलता आणि समुदायाला आधार देणारी केंद्रे अशा ठोस शिफारसींसह हा अहवाल एक दिशादर्शक ठरत आहे। भारतीय डायस्पोराचे नेते आचार्य डॉक्टर अभिषेक जोशी, रश्मी राय, पूनम प्रजापती यांच्यासारख्यांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं आणि स्पष्टपणे सांगितलं, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे। आवाज FM 107.2 सारख्या व्यासपीठांवरही यावर चर्चा सुरू झाली आहे। सुखी बैन्स आणि आचार्य जोशी यांनी आंतरधर्मीय संवादांचं महत्त्व अधोरेखित केलंय। स्कॉटलंडमध्ये उगम पावलेली ही चळवळ आता आंतरराष्ट्रीय होत चालली आहे। गांधीयन पीस सोसायटी जनतेला सहभागी होण्याचं आवाहन करते। आपणही या समावेशकतेच्या लढ्यात भाग घ्यायला हवा। तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।